तर आपण काय विचार केलाय की 2025 पेक्षा 2026 हे माझ्यासाठी बेटर असलं पाहिजे. माझं गोल मला इथं पूर्ण करायचे आणि माझं आयुष्य इथे मला बदलायचे. तर नक्कीच आपल्याला आपलं आयुष्य जर बदलायचे तर त्यासाठी प्रयत्न कोणाला करावे लागतील? आपल्यालाच. तर त्यासाठी जर आपल्याला प्रयत्न करायचे तर आपल्याला स्वतःमध्ये काही गोष्टी बदल कराव्या लागतील. जर आयुष्यामध्ये आपल्याला सक्सेस व्हायचंय तर बऱ्याचशा गोष्टी आपण इथं बदल करणार आहेत. आता कुठल्या कुठल्या गोष्टी आहेत ज्या आपल्याला डेली शिकवल्या जातात, पण काही अजून गोष्टी आहेत की ज्या आपण बघणार आहेत इथं. तर सगळ्यात पहिले लीडर कसा असला पाहिजे. तर लीडर जो आहे तर त्याचा सगळ्यात पहिल्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्याचा स्वतःवर एक विश्वास असला पाहिजे. जर त्याचा स्वतःवर विश्वास असला तरच त्या कुठल्याही गोष्टी करू शकतो. दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये असलं पाहिजे संभाषण कौशल्य किंवा संवाद कौशल्य असं पण म्हणू शकतो आपण. आता संवाद कौशल्य कसं येणार आपल्यामध्ये हे आपण कुठून शिकणार? तर संवाद कौशल्य या गोष्टी शिकत असताना, आपण संभाषण करत असताना सगळ्यात पहिले आपल्याला एक गोष्ट करायची, ती म्हणजे आपल्याला समोरच्याचं ऐकून घ्यायचंय. जर तुम्हाला बोलायचं शिकायचंय, तर तुम्हाला सगळ्यात पहिले समोरचं काय बोलतंय, या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऐकून घ्यायच्या. आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये बोलत असताना तुमच्यामध्ये असला पाहिजे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स आणि प्रेझेंटेड मोडमध्ये की जी कितीही हुशारीला हरू शकते. सगळ्यात महत्वाची गोष्ट कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स तुमचा जर असला तर तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोलू पण शकतात. तुमची काय गोष्ट आहे त्याला पटवून सांगू शकतात. दुसरी गोष्ट जर तुम्ही इथं डगमगला तर काय होतं की जर समोरचा व्यक्ती तुमच्याकडे नॉलेज असून पण तुम्ही त्यांच्या प्रश्नाचे उत्तर तिथे देऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? आणि दुसरी गोष्ट तुम्ही त्याचं ऐकून घेतलं तर तुम्हाला समजेल की मला याला नेमकं काय सांगायचंय. आणि अगोदर बोलायचं शिकायचंय आपल्याला. तर अगोदर बोलायचं कसं शिकणार आपण? आता प्रत्येक जण सुरुवातीला हे लक्षात घ्या की प्रत्येक जण इथे येणारा किंवा जो कोणी बोलतोय तो प्रत्येक जण सुरुवातीला परफेक्ट नसतो किंवा सगळ्यांनाच अगोदर बोलता येतं असंही काही नसतं. तर याच्यासाठी आपल्याला अगोदर काय करायचंय, स्वतः बोलायचं शिकायचंय. तर हे बोलायचं शिकणार कसं आपण? तर आपण सुरुवातीला काय करायचंय, आपल्या फॅमिलीमध्ये जे लोक आहेत त्यांच्याशी बोलायचंय. आपली फ्रेंड सर्कल आहे त्यांच्याशी आपण बोलायचंय. सुरुवातीला आपण आरशासमोर बसून बोला की मला बोलता येतंय का? मग हळूहळू आपल्याला असं वाटेल की मला बोलता येतंय, मी समोरच्याला बोलू शकते, मी सांगू शकते. आपण बऱ्याच वेळेस काय करतो की मला बोलता येत नाही. मी पण सुरुवातीला अगोदर अशीच म्हणायची की मला बोलता येत नाही. घरात आपण भरपूर बोलतो. पण असं मला बोलता येत नाही. नवीन व्यक्ती आली की मला भीती वाटते. या सगळ्या गोष्टी प्रत्येकाच्या होतात. जेव्हा आपण सुरुवात करतो, तेव्हा या सगळ्या गोष्टी होतात. आता कॉन्फिडन्स येण्यासाठी तो काय एकदाच येतो का आपल्याला? ये म्हटल्याने येतो का? नाही. तर आपल्याला प्रत्येक वेळेस थोडं-थोडं बोलणं शिकायचंय. त्याच्यातून आपल्याकडे येणार आहे कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स आल्याच्या नंतरच आपण बोलू शकतो. त्याच्यानंतर जे आहे तर तुम्ही जेव्हा ऑफलाईनला वगैरे जातात, तर ठीक आहे तुम्हाला बोलता येतं, तुम्ही ऑफलाईनमध्ये बोलता, सगळ्या गोष्टी करतात. पण याचबरोबर तुम्हाला अजून एक गोष्ट पाहिजे ती म्हणजे तुमची बॉडी लँग्वेज. जेव्हा तुम्ही समोरच्या व्यक्तीला बोलतात, तेव्हा तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती एक छोटं स्माईल असलं पाहिजे. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या डोळ्यात डोळे घालून बोलण्याची पण तुमच्यामध्ये हे पाहिजे. आणि अजून तुम्ही उभे कसे राहतात, बोलतात कसे, तुमचं जे काय आहे जी ड्रेसिंग आहे तुमची साडी वगैरे जे काही तुम्ही घालून जातात, ते व्यवस्थित असलं पाहिजे. या सगळ्या गोष्टी नोटीस केल्या जातात तुमच्या. याच्यावरती ठरवलं जातं, की हा लीडर कसा आहे म्हणून. दुसरी गोष्ट तुम्हाला नकारात्मक गोष्टी आणि नकारात्मक व्यक्तीपासून लांब राहायचे. जे कोणी लीडर आहेत त्यांनी काय करायचे. आता जसं की आपल्याला बरेचसे लोकं असतात मार्केटमध्ये जेव्हा आपण जातो किंवा कुठलाही आपण बिझनेस करतो. जेव्हा प्रत्येकचा बिझनेस करतो, आपल्याला बरेच जण म्हणतात, की बरेचसे बिझनेस येऊन गेले. साखळी बिझनेस आहे, असं आहे, तसं आहे. मार्केटमध्ये असे बिझनेस आले. काही खरं नसतं. ऑनलाईन बिझनेसचं खरं नसतं. ऑनलाईन ऑर्डरचं खरं नसतं. बरेचसे लोकं आपल्याला निगेटिव्ह बोलतात. कारण की त्यांना माहित नसतं प्रत्युष काय आहे किंवा ही कंपनी कुठली आहे, काय आहे. पण आपण जेव्हा या कंपनीमध्ये काम करतो, तर आपल्याला माहिती आहे की प्रत्युष काय आहे, प्रत्युष कंपनी काय आहे, कुठल्या लेव्हलला आज काम करते. तर या नकारात्मक गोष्टीपासून आपल्याला लांब राहायचे आणि जे कोणी निगेटिव्ह व्यक्ती आहे त्यांच्यापासून पण तुम्हाला लांब राहायचे.
त्याच्यानंतर दुसरी गोष्ट, आपण जेव्हा आपण कामाला स्टार्टअप करतो, आता नवीन लोक असतात, बरेचसे नवीन लोक येतात, त्यांना हेच सांगितलं जातं की तुम्ही स्टेटस वगैरे ठेवा, लोकांना बोलत चला, हे करत चला. ते लोक काय करतात, 2-3 लोकांना प्लॅन देतात, 4 लोकांना प्लॅन देतात, स्टेटस ठेवतात, 2 दिवस ठेवतात, 4 दिवस ठेवत नाही. त्यांच्याकडे कोणत्याही कामाचं सातत्य नसतं. आणि सातत्य नसल्यामुळं काय होतं, त्यांना खालून रिस्पॉन्स येत नाही आणि ते लोक मग काय म्हणतात, की मी 4 कॉल केले, 10 कॉल केले, मला कोणी रिस्पॉन्सच देत नाही, लोक होच म्हणत नाही आणि जाऊ दे बाबा मला करायचंच नाही. मग नकारात्मक वृत्ती त्यांच्यामध्ये तयार होते आणि मग ते काय करतात, म्हणजे अपयश आलं बाबा मला ह्या बिझनेसमध्ये, असं स्वतःच्या मनाचंच गृहीत धरतात आणि नकारात्मक गोष्टीकडे वळतात. तर ही नकारात्मकता आधी आपल्याला काढून टाकायची. आपल्याला कधी पण पॉझिटिव्ह राहायचे, की नाही, मला 2 जण नाही म्हटले ना, तिसरा जण तरी मला हो म्हणेल. कधी पण पॉझिटिव्ह विचाराने तुम्हाला जायचे आणि रोज जेव्हा तुम्ही उठतात, नव्याने एक सुरुवात करायची तुम्हाला, की काल जे झालं, आज मला नव्याने सुरुवात करायची. आज मी करणारच. असं जर ठरवलं तुम्ही, एक पॉझिटिव्ह विचार मनात ठेवला रोज सकाळी उठल्या-उठल्या, तर नक्की तुमचं ते काम होतं. या पद्धतीने तुम्ही करू शकतात. दुसरं म्हणजे कुठलीही लेडीज आता प्रत्युषमध्ये जे कोणीही आलंय, आता प्रत्येकाचं लाईफ हे स्ट्रगलनीच गेलंय आपल्या. असं कोणीच नाही की ज्याच्या आयुष्यामध्ये काहीतरी स्ट्रगल नाहीये, असं नाही. पण जेव्हाही आपल्याला नकारात्मकता येते किंवा आपण हा विचार करतो, की जाऊ दे बाबा मला नाही, मी सोडून देते, मला या गोष्टी नकोच, मला जमतच नाही. त्यावेळेस जर तुम्ही ते आठवलं, की आपल्या भूतकाळामध्ये आपलं काय झालंय, या गोष्टी जर थोड्याशा डोळ्यासमोर आणल्या ना, तर आपल्याला अजून एक ऊर्जा येते, की नाही मला करायचंय आणि मी करणार आहे. हीच जी तुम्ही आठवतात भूतकाळ, तोच तुम्हाला उद्या लढण्यासाठी ताकद देत असतो. तर थोडंसं त्या गोष्टीचा विचार जर केला डोळे बंद करून, तर आपल्याला आठवतं, की नाही, मग माणूस काय करतं, जिद्दीने पुढे जातं. तर या सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे आपण. आणि बऱ्याचशा वेळेस आपण या नकारात्मकमध्ये स्वतःला दोष देतो, की या सगळ्या गोष्टी माझ्यासोबतच का घडतात? मीच का? असं आपण या गोष्टीवर विचार करण्यात वेळ घालवतो. आणि दुसरी एखादी व्यक्ती जर तिने या गोष्टीचा विचार करण्यात वेळ नाही घालवला, तर ती हा विचार करते, की या वेळेमध्ये मी अजून काय करू शकते? तर आपण या नकारात्मकमध्ये किंवा माझ्यासोबतच का, मीच का, या गोष्टीसाठी जो वेळ घालवतोय, तो वेळ न घालवता तुम्ही जर मी अजून नवीन काय करू शकते? याच्यामध्ये मला जर असं रिस्पॉन्स आला किंवा निगेटिव्ह रिस्पॉन्स आला, तर मी याच्यामध्ये काय पॉझिटिव्ह करू शकते? मी नव्याने काय करू शकते? मी नवीन काय ॲड करून समोरच्याला सांगू शकते? या गोष्टीसाठी जर वेळ घातला, तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. त्याचबरोबर तर आपल्याला जो कोणी लीडर आहे, त्यांनी दुसऱ्या लीडर सोबत तुलना नाही केली पाहिजे आपली. तुम्हाला जर तुलना करायची आहे, तर तुलना तुम्ही स्वतःसोबत केली पाहिजे. मच मॅम, मंजुषा मॅम. आणि खरंच मला वाटतं, की लीडर प्रत्येकाने बनलं पाहिजे. आज जॉइन झालेल्या व्यक्तीपासून ते आता गेली 2 वर्षामध्ये जे कोणी होते म्हणजे प्रत्युषमध्ये आहेत, त्यांनी प्रत्येकाने लीडर बघायचे स्वप्न बघा. की मला तुम्ही मॅडमनी सांगितलं, की तुम्ही कोणाला तरी समोर ठेवा. आणि ही गोष्ट खरी आहे, की प्रत्येक लीडरमध्ये काहीतरी खास आहे. कोणाचं बोलणं खास आहे, कोणाचं हसणं खास आहे, कोणाचं दिसणं खास आहे, कोणाचं कुठले लीडर एखाद्या टीम छान वर्क करतात. कोणाचं म्हणजे प्रत्येक लेडीजमध्ये काहीतरी खास आहे. तसं तुमच्यात पण आहे. असं नाही, की फक्त लीडर लोकांमध्येच आहे. तर मला सांगायला आवडेल, की सुरुवात ही कठीण असते. प्रत्येकाची सुरुवात जी असते ती कठीण असते. प्रत्येक एकदम स्टार्टिंगला आम्ही पण सगळेजण शिकून आलो का हो? आम्ही डायरेक्ट स्टार बनलो का? नाही. आम्हाला पण एकदम छोट्या-छोट्या गोष्टीतनं जावं लागलं. तुम्हाला ज्या गोष्टीला फेस करावं लागतं ते सेम ॲज इट इज आम्ही केलंय. पण आमच्यामध्ये एक होती जिद्द. आम्ही लीडर का झालोय? आज जे आम्ही तुमच्या समोर एक लीडर म्हणून किंवा एक सेशन घ्यायला का उभे राहतो? का तर आमच्यामध्ये क्वालिटीज होत्या. ते तुमच्यात पण आहेत. फक्त तुमच्या क्वालिटी तुम्हाला बाहेर आणायच्या. लक्षात येतंय का? म्हणजे जे आमच्यात आहे तेच तुमच्यात आहे. तुम्ही काय करता? घाबरता. तर घाबरायचं नाही. मला सांगा, पहिली गोष्ट हा प्लॅटफॉर्म आहे आपला पूर्ण लेडीजचा. इथे बरं जरी तुमचं चुकलं, तर तुम्हाला कोणी काही म्हणणार आहे का? नाही म्हणणार. आणि बरं तुम्हाला मॅडमनी सांगितलं, की तुम्हाला भीती वाटते, तर तुम्ही आरशासमोर बोला. तुम्ही स्वतः अगोदर घरच्यांसमोर बोला. घरच्यांना प्लॅन द्या. आता आपला बिझनेस काय आहे, की प्लॅन देण्याचा. जसं की आपल्याला लीडर व्हायचं म्हणल्यानंतर आपल्याला डेली मीटिंगमध्ये प्रेझेंट मोडमध्ये बसणे गरजेचं आहे.
पहिली गोष्ट. त्यानंतर तुम्हाला डेली तुमच्या टीम तुम्हाला बघत असते. अरे आमच्या मॅडम कुठे आहेत बघू आपण, आहेत का? आणि मग त्या तुम्हाला हुडकत असतात सगळेजण, की अरे मॅडम आहेत आमच्या, मग बसल्यात, मग आपण पण रोज असंच बसायला पाहिजे, आपण पण आपला 1 तास द्यायला पाहिजे. हे डुप्लिकेशन होतं. आपण जे करतो त्याचं 100% डुप्लिकेशन होतं. त्यामुळे लीडर कसा असावा, तर लीडरची व्याख्या काय हो? माहितीये का? थोडंसं माहिती असेल तर चॅट बॉक्समध्ये टाका. हाय मॅम झालं मॅडम. हाय मॅम होऊन जवळ-जवळ अर्धा तास झाला मॅडम. थोडंसं पॉइंटवर या मॅडम. तुम्हाला प्रत्येकाला मला सांगायचंय की तुम्ही म्हणजे की सुरुवातीला सुरुवात ही कठीणच असते. नेक्स्ट आहे आपल्याकडे चुका स्वीकारायला शिका. लीडर जे असतात, लीडर आम्ही तेच केलेलं आहे. हे बघा, एखाद्यालाच किंमत आहे, लक्षात घ्या. तुमच्यात जर हिंमत नसेल, तर तुम्हाला काहीच व्हॅल्यू नाही. तुम्हाला काही किंमत नाहीये. इगो नाही पाहिजे. करेक्ट आहे मॅडम. ज्यावेळेस आपल्याला आता ऍक्च्युली काय होतं आमच्या टीम मध्ये, आम्ही लीडर म्हणून जेव्हा म्हणजे की खूप म्हणजे 10व्या लेअरचे पण किंवा अदर टीम मधनं पण कॉल येतात कधी कधी, का तर ते नवीन असतात. मग त्यांना दिसतं की अरे हे मॅडम दिसतायत, मग ह्यांना आपण कॉल करावा. मग ज्यावेळेस आपण त्यांचं सॅटिस्फॅक्शन करतो, भले आपल्या टीम मधले नसतात, तर त्यावेळेस त्यांना एक आनंद निर्माण होतो की अरे म्हणजे इथं काहीतरी शिकवलं जातं बरं का, या मॅडमनी आपल्याला. म्हणलं की थँक्यूचा मेसेज येतो. तुम्ही काय म्हणता? अरे ही माझ्या टीम मध्ये नाही, ह्यांना का मी सांगू? असं नाही. आपण एक लीडर बनलोय. आपल्याला जर नवीन असतील, त्यांना माहिती नसेल, तर 100% तुम्ही आन्सर द्या त्या गोष्टीचं. आपला हा पृथ्वीश परिवार आहे. आणि नेक्स्ट आहे, आपली संगत ठरवते की आपलं भविष्य. लक्षात ठेवा, आपली संगत कोणासोबत आहे, आपण कोणासोबत संगत ठेवतोय. आपण निगेटिव्ह सोबत ठेवतोय का पॉझिटिव्ह सोबत ठेवतोय? आपली संगत म्हणजे आपण कधी पण आपली विचार, आपलं जे आहे ते आपले विचार चांगल्या लेडीज सोबतच झाले पाहिजे. आपल्याला ज्याच्याकडनं काही घेता येईल, ज्याच्याकडनं काहीतरी नॉलेज मिळेल, किंवा एखादं तुम्ही जर निगेटिव्ह लेडीजला कॉल केला, बघा 1-2-3 दिवस तुम्ही जर एखाद्या निगेटिव्ह लेडीजच्या जर कॉन्टॅक्टमध्ये असाल, तर 100% चौथ्या दिवशी तुम्ही निगेटिव्ह होणार. हे रिअल फॅक्ट आहे. तुम्ही करून बघू नका हा प्रयोग. जर कोणी केलं नसेल तर करून बघू नका. नाहीतर म्हणताल मॅडम तुम्ही सांगितलं. तुम्ही तुमच्या कामामध्ये सातत्य ठेवा. तुम्ही 100% अगदी जे योग्य लीडर आहेत, जे तुम्हाला योग्य मार्गदर्शन करतात, त्यांच्यासोबत कन्व्हर्शन ठेवा. त्यांचं तुम्हाला ज्याला वाटतं की मॅडम मी ह्यांना बोलल्यानंतर माझ्यात एक एनर्जी येते, त्यांच्याशी तुमचा एक डेली कॉल झाला पाहिजे. बरोबर आहे का नाही? नेक्स्ट आहे प्रत्येक गोष्टीचं सोल्युशन बोलत चला. म्हणजे तुम्हाला जर काही अडचणी आल्या, आता आपण एक बिझनेस करतोय बरं का. आता समजा आम्ही आहोत स्टार डायरेक्टर, तुम्ही नवीन जॉईन आहे, आणि तुम्ही जर म्हणलं की मॅडमला कसं विचारायचं, मॅडम मला हसतील किंवा मॅडम मला काहीतरी म्हणतील, नाही, असं कधीच होणार नाही. तुमच्याकडे जर कुठले प्रॉब्लेम आले असतील, तुम्हाला जर कुठले डाऊट असेल, तुम्हाला रिसेलिंग बद्दल, रेफरल बद्दल किंवा ऑनलाईन ऑफलाईन कुठल्या जरी कामाबद्दल तुम्हाला काही डाऊट असेल, तर तुम्ही ते बोललं पाहिजे तुमच्या लीडर सोबत, अपलाईन सोबत. काय तुम्ही जर बोलला नाही, तर तुम्हाला त्याचं सोल्युशन मिळणार आहे का हो? नाहीच मिळणार ना. तुम्ही किती जरी प्रयत्न केला की नाही मला, म्हणजे तुम्ही जर नुसतं तुमच्या मनातच ठेवलंय ते प्रॉब्लेम, तर कधीच सॉल्व्ह होणार नाही. तर तुम्ही हे गोष्टी बोलायला शिका. तुमच्या लीडर सोबत भले चुकीच्या असो किंवा योग्य असो, त्या तुम्हाला सांगतील की नाही मॅडम असं नाही, असं आहे. नाहीतर मग काय होतं, मॅडमनी सांगितल्यासारखे आपण बिझनेस करतो आणि कुणी जर आपल्याला काही निगेटिव्ह गोष्टी सांगून दिल्या की आपण मग तेच विचार करायला लागतो, निगेटिव्ह होऊन जातो. तसं नाही झालं पाहिजे. आपण एक बिझनेस करतोय, तर आपल्याला नेहमी पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे.